Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. Once again, good afternoon to all. Let us start our today's session. In previous session, we have discussed syllabus in the morning session, and now in the afternoon sessions, we are going to discuss. We are going to start actually unit number 3, matrix section first. Unit number 3, matrix, one of the important and easiest unit of engineering mathematics 1, we can say. Okay. What is the weightage of this one? 20 marks. 20. Yes, weightage is around 20 marks of this unit. Okay, and we have discussed a syllabus. Now in first 2 to 3 sessions, just we are going to revise the things which we have learned regarding matrix in 11th and 12th standard. That matrix you have learned some concepts from that. Some concepts are going to be revised. The same concepts are going to be revised which you have learned in 11th and 12th. Okay, that are important, so that then only we can go for the actual syllabus. Okay, understood? पहिले Yes, 2-3 sir. सेशन आपण मॅट्रिक्सचा जो सिलेबस तुम्ही शिकलेला 11th आणि 12th मध्ये तो आपण रिवाइज करणार आहे परत एकदा, कारण ते एकदा कन्सेप्ट ब्रशअप झाल्या तर म्हणजे तुम्हाला सोपं जाईल परत पुढच्या गोष्टी. ठीक आहे, जर फर्स्ट स्टेप क्लिअर असेल तर सेकंड स्टेपला आपल्याला जाता येतं, म्हणून त्या काही गोष्टी आपण रिवाइज करणार. ओके, सो this is section first. Clear आहे माझं? Section first, unit number, which unit? Yes, unit number 3. unit number 3, section first, matrix, which of weightage is of 20 marks. Okay, that is the basic, some what we can say, basic things I'm just telling. So let's go for the next point. बघूया आता पुढे जाऊया. Introduction to the matrix. Before going for the matrix, similar concept, we can say types of problems also we have discussed. That is determinant. Okay, विसरला नसेल हा, डिटर्मिनंट आठवतं ना सर्वांना? हा, Yes, sir. हा, मॅट्रिक्सच्या Yes, सारखा sir. सेम दिसणारा एक प्रकार तोही होता डिटर्मिनंट, जो आपण शिकलेलो आहे. That is, let's discuss about the determinant something. Can you one of you explain what is the determinant? रिव्हिजन असल्यामुळे जरा थोडंसं तुमचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, काही नवीन नाहीये, तेच आपण विचारतोय मी तुम्हाला फक्त सांगायचंय की जर माहित असेल तर सांगू शकता, नसेल तर मी एक्सप्लेन तर करणार असेल, पण बेसिक्स आहेत. rows and column. हा, येस, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स are same. हा, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम, दॅट इज कॉल्ड डिटर्मिनंट. ओके, 2 by 2 असतो त्याची ऑर्डर. गुड. अजून काय काय आठवतं डिटर्मिनंट बद्दल? तुम्ही किती ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह केलाय? 3 by 3. 2 by 3. 3 by 3 चा पण केलाय, 2 by 2 चा पण केलाय. 2 by 2 चा पण तुम्ही सॉल्व्ह केलाय. 2 by 2 आणि 3 by 3 या ऑर्डरचे डिटर्मिनंट्स तुम्ही सॉल्व्ह केले. ठीक आहे, लेट्स थेरोटिकल डेफिनेशन मी सांगतो पहिल्यांदा. डिटर्मिनंट मीन्स इट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स. बरोबर आहे का बघा? इट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स विथ सम स्पेसिफिक व्हॅल्यू. It is the arrangement of numbers in equal rows and column, equal horizontal and vertical lines with some specific value. With some specific value. Am I correct? Determinant has some value. आपण जेव्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तेव्हा त्याची काहीतरी व्हॅल्यू येत असते. बरोबर आहे का माझं? ओके, दॅट इज कॉल्ड डिटर्मिनंट. Yes, sir. डिटर्मिनंट मध्ये पहिली कंडिशन असते की नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स, दॅट इज रोज अँड कॉलम्स शुड बी सेम. ओके, देन वी कॅन कॅल्क्युलेट और देन वी कॅन से दॅट इट्स व्हॅल्यू विल एक्झिस्ट. ओके, जर रो आणि कॉलम जर सेम नसेल तर तो डिटर्मिनंट होत नाही, त्याची व्हॅल्यू पण एक्झिस्ट होत नाही. द बेसिक थिंग. ओके, ठीक आहे.
ठीक है, ठीक है। एक 1 मिनट, 1 मिनट। सर तुमचा आवाज येत नाही. हो सर. हा, येतोय आता. आवाज येतोय आता? येस सर. Yes, sir. हा, आता बघूया डेफिनेशन. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स, म्हणजे रोज आणि कॉलम्स मध्ये. त्याला म्हणायचं ओके, that is called determinant. चलो नेक्स्ट, रो म्हणजे आपण माहितीच आहे तुम्हाला, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इज कॉल्ड रो, व्हर्टिकल अरेंजमेंट इज कॉल्ड कॉलम. ठीक आहे. लीडिंग डायगोनल म्हणजे सांगू शकता कोण? व्हॉट इज अ डायगोनल? डायगोनल म्हणजे सिंपल आहे, A11 असतो बघा, A11, A22, A33, इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम, रोज अँड कॉलमची पोझिशन, दॅट इज कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. लीडिंग म्हणजे लेफ्ट हँड, सॉरी काय, लेफ्ट कॉर्नर टू टॉप टू राईट, लीडिंग वरच्या रोचं म्हणतात ते, त्याचे लीडिंग डायगोनल एलिमेंट्स. द डायगोनल थ्रू लेफ्ट हँड टॉप कॉर्नर टू राईट हँड बॉटम कॉर्नर आर कॉल्ड तेच लीडिंग एलिमेंट A11, A22. ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम, दॅट इज कॉल्ड ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. ठीक आहे, हे बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण म्हणजे ब्रशअप करतोय, असं काय म्हणजे नवीन असं काय सांगत नाही मी. ठीक आहे, आता बघूया. कन्सिडर द नंबर्स कॅन बी कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल कॉल्ड द एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. ठीक आहे, एक आपण पर्टिक्युलर एक डिटर्मिनंट घेऊ 2x2 चा, आणि मग ते आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला थोडस व्यवस्थित समजेल. ठीक आहे, आता बघूया. ओके, बघूया आता.
आता मी पर्टिक्युलर एक्झाम्पल, माझी स्क्रीन सर्वांना दिसत असेल ना? मी पण व्यवस्थित Yes, दिसत sir. असेल, ठीक आहे. थोडंसं फक्त स्क्रीनवर फक्त फोकस ठेवा, ठीक आहे. सपोज आपण डिटर्मिनंट साठी सिम्बॉल यूज करतो. कुठलाही अल्फाबेट तुम्ही कॅपिटल अल्फाबेट यूज करू शकता. ओके, सपोज करूया 4 3 2 1 इज देअर. सपोज मॉड ऑफ ए इज इक्वल टू 4 3 2 1 हा जर डिटर्मिनंट असेल, इट्स व्हॅल्यू मॉड ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट इज इट्स व्हॅल्यू. कसं करतो आपण सॉल्व हे? -1. हा, डायरेक्ट सांगितलं तुम्ही. बरं ठीक आहे, गुड. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 into 1 that is 4 minus 3 into 2 6 which is equal to 4 minus 2 minus 2. It is its value -2. Okay, or I will consider one more example. Suppose B. I will consider one more example B. Suppose -1 3 4 -2. Okay. Mod of B -10. -1 into -2 positive 2 minus 3 into 2 12. 4 into 3 12 which is equal to 2 minus 12. -10. Okay. येते असेल सर्वांना. प्रॅक्टिस आपल्या सोबत नोटबुक असू द्या. 3 -2 4 7 value mod of C is equal to 29. yes sir 29. ओके, इथं बघा आता कसं होतं. ठीक आहे, कसं येतं बघा, ऑलरेडी एक मायनस असतो आणि इथं ऑलरेडी एक मायनस आहे. -2 into 4 ब्रॅकेट क्लोज that is 21 minus -8 into -9 plus it is 4 into 2 8 plus 8 झाला. आन्सर इज 29. कॅल्क्युलेशन करताना एवढं लक्षात ठेवायचं, this part of a calculation comes first. Okay, and this is with the second part. सर्वांना लक्षात येतं ना हे मी का सांगतोय माहितीये का? हे ज्या मी कॉमन मिस्टेक्स बघतोय इतकं वर्ष झालं ते मुलं करतात. सेकंड पार्ट मायनस फर्स्ट पार्ट करतात ते. a plus b is equal to b plus a. Okay, it is correct, but a minus b is not equal to b minus a. Am I correct? Yes. बरोबर आहे का? Yes, sir. 3 plus 2 5 2 plus 3 5, but if you consider subtraction of the numbers is not a commutative case. Okay, ते सेम येत नाही. ओके, प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, दॅट इज AB इज इक्वल टू BA असतं, पण डिफरन्स मध्ये तसं नसतं. डिफरन्स आणि रेशो मध्ये, रेशोचा काय प्रकार नाही, पण डिफरन्स मध्ये तसं नसतं. लक्षात आलं असेल. 2/2 हाऊ टू सॉल्व द 2/2 डिटर्मिनंट. एव्हरीवन हॅव अंडरस्टूड? Yes, sir. एव्हरीवन हॅव Yes, अंडरस्टूड? sir. ओके, Yes, sir. गुड. पोरं सगळे लेक्चर करायला Yes, sir. आवाज येतोय कोणाचा तरी? मी सांगितलं होतं. Okay, this is a 2/2 determinant value. So I will clear the screen and I will go forward for the next slide. This is 2/2. Okay, now this is the 2/2. Just we have discussed here. Okay, just we have discussed, that is हे बघा ही सिस्टम AB इथं जर मी घेतला असं A1 B2 minus B1 A2 इथं घेतलं, कन्सिडर केलं बघा मी. ओके, या फॉर्म मध्ये जस्ट आता घेतलेलंच आहे, तेच फक्त परत एकदा इथं ऍड करतो. ही व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर A1 B2 minus B1 A2 is equal to 0. This is the value. It is the 2/2 determinant. कॉलम रो ते सांगायची काही गरज नाही, इथं सांगितलंय. हे आडवे असतील त्याला म्हणायचं रो, माहिती आहे सर्वांना.
उभे जे असते ते कॉलम आणि जे मधले हे असे A1 B1 मधल्या लाईन्स म्हणजे आपण मॅट्रिक्सच्या Diagonal. लँग्वेज मध्ये A22 A33 च्या लँग्वेज मध्ये त्याला म्हणायचं प्रिन्सिपल Diagonal डायगोनल element. एलिमेंट्स किंवा सिम्पली वी कॅन से डायगोनल एलिमेंट्स ऑल्सो, दॅट इज ऑल्सो ओके, नो इश्यू. फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? आता पुढे जाऊया. मी सांगितलं खूप बेसिक आहे हे, पण आपल्याला ते क्लिअर असणं गरजेचं आहे. हे 2x2 साठी झालं. आता जाऊया 3x3 साठी. ओके, 3x3 डिटर्मिनंट. 3x3 चा डिटर्मिनंट कसा असतो इथं आपण कन्सिडर केले. इट इज द 3x3 डिटर्मिनंट. 3 रो 3 कॉलम. 3 रो 3 कॉलम, सिंपल 3x3 चा डिटर्मिनंट. आता हे कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याचे प्रिन्सिपल डायगोनल झाले. ओके, आता बघूया सोल्युशन करायची मेथड. ठीक आहे, 3x3 कसा सॉल्व्ह करायचा बघा, मी इथं एक्सप्लेन करतो. हा झाला आपला A1 फर्स्ट एलिमेंट. 1 मिनिट. एक भरपूर लोकांना माहित असणार आहे, तरी पण आपण हे रिवाइज करतोय कारण खूप दिवसानंतर. हा A1, हा B1 आणि हा C1 व्यवस्थित लक्षात ठेवायचं व्हॅल्यू फाइंड आउट करताना. A1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, B1 फर्स्ट रो सेकंड कॉलम, C1 फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, पोझिशन ऑफ द एलिमेंट. हाऊ द व्हॅल्यू विल एक्झिस्ट इथं घेतलंय बघा. A1 ओके, फर्स्ट एलिमेंट A1. ठीक आहे, नेक्स्ट डिटर्मिनंट ऑफ. कशाचा डिटर्मिनंट घेतला होता त्यांनी? कशाचा डिटर्मिनंट घेतला? A1 सोबत A1 इंटू डिलीटिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, डिलीटिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, द थिंग्स विच आर रिमेनिंग, दॅट इज B2 C2 आणि B3 C3 इथं घेतलं बघा. B2 C2 B3 C3, मॉड ऑफ B2 C2 अँड B3 C3. आलं लक्षात? पहिली टर्म मायनस B1 इथे आहे, मायनस मिडल टर्मला नेगेटिव्ह साईन मायनस B1 मॉड ऑफ A2 C2 आणि A3 C3. कसं फाइंड आउट केलं? डिलीटिंग फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला की राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू येते लक्षात. दिस इज द सेकंड टर्म प्लस C1 थर्ड. आता C1 ला काय करावं लागेल? कोण सांगतोय C1 साठी? फर्स्ट रो and third column delete. फर्स्ट अँड थर्ड कॉलम इथं मी मार्क केले की दिसते बघा. फर्स्ट अँड थर्ड कॉलम डिलीट, रिमेनिंग एलिमेंट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू A2 B2 A3 B3. ओके, येते लक्ष? दॅट इज द determinant of 3x3. And just we know that just recently we have discussed how to solve 2x2. हे आपण आताच डिस्कस केले. A1 into 2x2 डिटर्मिनंट मायनस B1, परत याची इथं मॉड व्हॅल्यू प्लस C1 आणि परत याची इथं मॉड व्हॅल्यू. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा त्याची व्हॅल्यू कशी एक्झिस्ट केली, कशी येते. ओके, मी परत याचा बोर्ड क्लीन करतो आणि परत याचा सांगतोय. पहिल्यांदा A1 ॲज इट इज पोझिशन आहे त्याची, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर इथं A1 येणार. नेक्स्ट याला जर मी डिलीट केलं, हे जर मी डिलीट केलं तर या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू इथं आली. एलिमेंट ऑफ A1 डिलीटिंग द एलिमेंट्स रो अँड कॉलम कंटेनिंग A1. ओके, ज्याच्यामध्ये A1 आहे अशा रो आणि कॉलम तो डिलीट केला. नेक्स्ट मायनस B1 इथं. मग याचं कुठलं एक्झिस्टन्स आहे? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये तो एक्झिस्ट करतोय, डिलीट केलं. राहिले एलिमेंट्स 2x2 डिटर्मिनंट. ओके, प्लस C1. मग इथं काय केलं बघा, हा आणि हा केलं एवढ्याचा डिटर्मिनंट. येते लक्षात? आणि याच्यानंतर हे खाली फक्त मी व्हॅल्यू लिहिले A1 ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय मीन्स व्हॉट वी कॅन से B2 ओके, तेच व्हॅल्यू फक्त इथं. ठीक आहे, त्याच व्हॅल्यू आपण फक्त इथं पुटअप केलेले आहेत. A1 इंटू B2 C3 मायनस B3 C3 मायनस B1 into the remaining values plus C1 into the remaining values. इथं वरती मी लिहिलेलं आहे.
ओके, समजलं का सर्वांना? यात काय डाऊट आहे का? 3/3 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा? नो सर. सर्वांना व्यवस्थित क्लिअर झालंय आता 3/3 चा कसं सॉल्व्ह करायचं? येस सर. ओके, बघा आजच्या सेशन मध्ये आपण 2/2 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा बघितलं आणि 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची मेथड आपण इथं आज डिस्कस केली. ठीक आहे, आता अजून याच्यानंतर जे लेक्चर असेल त्या लेक्चरला आपण पर्टिक्युलर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया 3/3 डिटर्मिनंट ची व्हॅल्यू कशी एक्झिस्ट होईल. ठीक आहे, वाटल्यास आता कारण लेक्चर हे एंड होईल 5 मिनिटांमध्ये, त्याच्यामुळं मी काय ते ऍडिशनल पार्ट कन्सिडर करणार नाही इथं. वाटल्यास थांबा, एक एक्झाम्पल सॉल्व्ह होईल वाटतं मला 5 मिनिटांमध्ये. मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ठीक आहे. 3/3 चा डिटर्मिनंट बघा, हे बघा. सपोज a इज इक्वल टू, सिंपल एक्झाम्पल घेतो, 1 2 1 3 4 5 6 7 1 2. सपोज हा माझा आहे डिटर्मिनंट. तर मॉड ऑफ a कसा येणार आहे? पहिल्यांदा काय सांगितलं तुम्ही? द लीडिंग एलिमेंट, that is the leading element 2 we are supposed to be keep as it is. आणि मग फर्स्ट काय होणार इथं बघा, इथनं फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम गेला काय काय राहतं? मॉड ऑफ 5 6 1 2. ओके, आणि इथं -1 आहे, ऑलरेडी एक मायनस असतो, मायनस ऑफ डिटर्मिनंट 4 6 7 2, 4 6 7 2. इथं जे दिसतंय नाही 71 वाटेल, तेवढा काय मोठा नंबर मी घेतलेला नाहीये. ठीक आहे, इथला हा मायनस साइन ऍज इट इज. ठीक आहे, मग आलं हे, परत पुढे प्लस तिसरा नंबर 3, डिलीटिंग फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. काय काय राहतं? येस, काय काय राहतं? 4 5 7 1. ओके, which is equal to calculation. First determinant 5 into 2 10 minus 6 minus minus plus 1 7 4 2s are 8 minus 7 6s are 42 plus 3 4 1s are 4 minus 7 5s are 35 which is equal to 2 10 minus 6 4 plus 1. It is 8 minus 42. 34. 30? 34. 34. 34. Plus 3 Yeah. minus 31. 9. 2 answer सांगितलं का मला? Okay. Plus 3. 34. हाँ. And minus Minus 34. 93. Minus 93. 93. हाँ. Therefore answer will be 8 minus 7 -51. 127. 112. Okay, 8 minus this one minus 1 2 1. This will be the value. minus 1 2 1. आलं सर्वांच्या लक्षात? 1. Yes, sir. हा, आता बघा थांबा, परत एकदा मी थोडं जर फास्ट झालं असं वाटत असेल तर. ओके, हा माझा पहिला एलिमेंट आहे, हा दुसरा एलिमेंट आहे आणि हा तिसरा एलिमेंट आहे. पहिला एलिमेंट ॲज इट इज सर 119 येते की? हा 119 आन्सर -119. हा 119 119. ओके ओके ओके, 8 मायनस करायचं ना त्यातनं. करेक्ट. ठीक आहे, 1 मिनिट. मायनस 119. ओके, ठीक आहे, 119. गुड. आता बघा आपण काय काय केलं इथं. हा तुमचा ए आला, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला, मग राहिला हा मॉड इथे आला विथ नेगेटिव्ह साइन -1 बी. परत फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, काय काय राहतं 4 6 7 2 इथे पुटअप केलं. नेक्स्ट +3 इथे लिहिलं मी. सर्वांना आवाज येतोय? क्लिअर आहे व्यवस्थित? नेक्स्ट फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला, राहतं काय 4 5 7 1. पहिल्यांदा लिहून घेतलं आणि नंतर 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इथं लिहिलं. इथला हा मायनस मायनस प्लस होतो.
मग हे 42 सिंपल कॅल्क्युलेशन्स आणि नंतर सबस्ट्रॅक्शन करून हे आन्सर आणलं -119. Therefore answer for mod A is equal to -119. This is the answer. Understood how to solve the 3/3 determinant? ठीक आहे. आता 15 मिनिटाचा ब्रेक असेल. ब्रेक नंतर परत जॉईन करा. आपण अजून एखादं डिटर्मिनंट सॉल्व्ह करू आणि नेक्स्ट टाइप कडे जाता येईल. ठीक आहे. देयर विल बी नाउ 15 मिनिट्स ब्रेक. प्रत्येकाने अटेंडन्स वगैरे दिली असेल. जर कोण द्यायचं राहिलं असेल तर ऍड करा की जेणेकरून परत प्रॉब्लेम होऊ नये. ठीक आहे. अटेंडन्स साठी कॅन यू स्टॉप नाउ? काय डाऊट असेल तर विचारू शकता. काय डाऊट असेल तर विचारा. 3/3 किंवा 2/2 मध्ये नाही. नो सर. No, sir. Then we will close our meeting and join at 3 p.m. sharp.